जय श्रीराम. गेले 150 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 151वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप करणाऱ्या लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं आणि का घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हेच त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात लिहिलंय. ज्यासाठी एक पान एका दिवसाकरता जे वाचायला 3-4 मिनिटं लागतात, स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतात. आणि जर फिजिकल पुस्तक वाचायचं असेल तर ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती मोफत हे आपल्याला वाचन करता येईल. आणि वाचनाचा अगदीच कंटाळा असेल तर अशा प्रकारचं जे वाचन झालेलं आहे प्रवचनांचं त्याचं तुम्ही श्रवण करू शकतात ऑनलाईन, देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये. जर तुम्ही ह्याच्या अगोदरचं प्रवचन ऐकलं असेल 150, 149 किंवा अगोदरची कुठची, तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि जेव्हा आपण हे प्रवचनचं वाचन संपवू तेव्हा 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करायला विसरू नका आणि ते पण कमेंटमध्ये लिहा जर तुम्ही श्रीरामाच्या नावाचा जप केला तर. आता आपण हे 151व्या पानाचं जे जे दिवसाचे जे वाचन आहे ते आपण आता करतोय आणि त्याचं शीर्षक आहे, सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत राहावे कर्म, हाच परमार्थ आपलासा करून घेण्याचा मार्ग. म्हणजे आपल्याकडे कोणत्या प्रकारचं क्रेडिट न घेता आपण करताना त्याने आपल्याला सांगितले म्हणून आपण हे काम करतोय, त्यामुळे आपण त्याला अट्रॅक्ट करू शकतो. न करावा कोणाचा द्वेष मत्सर, सर्वात पहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. आता आपण जेव्हा नामस्मरण करतो, देव म्हणजेच नाव आणि नाव म्हणजेच देव. पण ते करत असताना लोकांचा द्वेष, मत्सर टाळावा. सगळ्यांमध्येच देव बघावा. आणि हे करत असताना आपल्या स्वतःच्या गुणांची कशी वृद्धी होईल, चांगल्या गुणांची, इकडे आपला फोकस करायला पाहिजे. आणि आपले दोष जर असतील, जे काय आपण परनिंदा किंवा चाडी, लबाडी, चुगली, चोरी जे आपण करत असू, ते आपले दोष कसे कमी होतील का कसे नाहीसे होतील, इकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे, याला उपाय एकच जाण, रघुनाथा वाचून, न आडवी ना आवड दुजी जाण. म्हणजे आपल्याला त्याचं नाव असलं की त्याची नावाची आवड असली त्या सगळ्या गोष्टी आरामात होतील. देहाचे दुःख अत्यंत भारी, रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम, हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी, निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाच्या मनी, ते तू सुख मानी. म्हणजे आपण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे अभिमान, इगो, अहंकार नसावा आणि आपण निर्भयपणे हे काम करावं. आणि जर आपल्याला यदाकदाचित काही दुःख मिळालंच, तर ती त्याची इच्छा आहे अशा रीतीने आपण त्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या. देह टाकावा प्रारब्धावर, आपण मात्र साधनावर नाही होऊ दूर. मी असावे रामाचे, याहून जगी दुसरे न दिसावे साचे. म्हणजे आपला संपूर्ण फोकस हा फक्त आणि फक्त साधनावरती त्यांनी सांगितलं असेल की नामस्मरण करा, वाचन करा, प्रवचनाचं श्रवण करा, देवळात जा, तीर्थक्षेत्री जा, जे काही आपल्याला गुरूंनी सांगितलंय त्या आपण मार्गावरती आपण राहून त्याचं फक्त आपण त्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहावं. पंचातील सुखदुःखे ठेवावे देहाचे माथा, आपण न सोडावे रघुनाथा. आपण नाही म्हणून कळले जाण, ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पहावे जगाचे, आपले आपण सुधारून घ्यावे साचे. लोकांचे दोष बघण्यापेक्षा
आपल्यामध्ये काय कमतरता आहेत ते चेक करून ते करेक्शन करून घ्यावं. कोणासुद्धा लावावा धक्का, हाच नेम तुम्ही राखा. एक रामसेवा अंतरी, सर्वांभोवती सर्वांभोवती भगवत भाव तरी. म्हणजे त्याचं नामस्मरण करणं एवढंच आपलं काम. रामच्याच जनी त्याने न व्हावे धन्यवाणी, नका मागू कोणा काही, भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित, हे ठेवावे मने निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. आपल्याला एखाद्या गोष्टीची आसक्ती वाढते, ओढ लागते, एखाद्या गोष्टीचं आपल्याला प्रेम वाटतं, त्याला कारण आपल्याला देवाचा विसर पडला, की आपल्याला त्याची आवड नाही म्हणून. मी संसारातल्या आसक्तीबद्दल म्हणतोय. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कुणाचे ज्ञान. परिस्थितीचा परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण, त्यातच त्यास पाहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवणे चित्ती, खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न माने. व्यवहारामध्ये आपल्याला फायदा किंवा नफा होणारच असतो. त्याच्याविषयी मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका बाळगू नये. लाभ मिळाला तर ती त्याची कृपा आहे आणि जर काही तोटा जरी झाला तर त्याची इच्छा समजून आपण स्वतःला करेक्ट करून पुढे जावं. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी, सुखाने वर्तन जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा, जेथे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण कुठे जी जी वृत्ती, त्याचे आपण ना व्हावे सांगाती. मी रामाचा आहे हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान. आपण त्याचेच आहोत, आपण देवाचे आहोत हे आपल्या मनात नेहमीच ठेवलं तर आपली वृत्ती समाधीने राहते. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो, ही बनवावी वृत्ती, जेथे संतोष येईल रघुपती. वृत्ती बनविण्याचं साधन राखावे रामाचा होऊन राहिलो, ही परमात्म्याचे अनुसंधान. राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली. आता हेच आपण जे करतोय ती आपण परमात्म्याचं अनुसंधान करतोय. शरीर जरी आपली क्षीण होतं, काही क्षणानंतर, काही वर्षांनंतर आपल्या वयामानानुसार आपलं शरीर क्षीण होतं, पण आपली वृत्ती तशी क्षीण होऊन देऊ नये. विषयाधीन जरी होय वृत्ती, तरी दुरावेल तो रघुवती. संतांची जिथे वस्ती, तिथे आपली ठेवावी वृत्ती. जिथे संत असेल तिथे आपण जाण्याचं मोह ठेवावा, प्लॅन करावा आणि तिथे गेल्यानंतर ते सांगतील त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करावं. सतत विवेक अखंड चित्ती, रामनामी मनोवृत्ती, हेची तुम्हा परम प्राप्ती. नामामध्ये ऐसे सत्ता, जेणे जोडे रघुनाथा. नामा परते न मानावे हित, हेच आजवर सांगत आलो सत्य. म्हणजे नाम हेच सत्य आहे आणि त्याच्यावरतीच आपला फोकस असला पाहिजे. नामस्मरण करणं हे आपलं मेन कर्तव्य असलं पाहिजे. हेच महाराज सांगतात. भगवंताला आपले होणे आवडते फार, श्रीरामनामे राहावे खबरदार. शेवटचं वाक्य, रघुनाथ स्मरणात असावे आनंदात, तेथे न चाले कोणाची माग. म्हणजे सर्वाचे स्मरण करून फक्त रामच आठवावा, हेच त्यांनी 151व्या प्रवचनात आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. तुम्ही देखील माझ्याबरोबर श्रीरामाच्या नावाचा जप करा आणि केलं तर या कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम, 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 जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. हे 151व्या दिवसाचं जे प्रवचनरूपी वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणाची व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.